आपण सध्या आलेलो आहोत साताऱ्यातल्या या लक्ष्मी टेकडी परिसरात. जाणून घेऊया नेमकं काय परिस्थिती आहे. दादा, काय परिस्थिती आहे नोटबंदीच्या संदर्भात, काय सांगाल तुम्ही? 2000 नोट आल्यापासून सुट्टे मिळत नाही. बरं, 500 रुपयाचा 1000चा बंद झालं. त्याच्यामुळे सुट्टेचं लई प्रॉब्लेम व्हायला लागले. पण आता 2000चे आल्यापासून सुट्टे मिळत नाही, बरं. देत नाहीत. तुम्ही काम काय करता? बिगारी काम करतो. बरं, म्हणजे रोजच्या रोज आपलं रोजच्या चलन. रोज चलन. तर तुमच्याकडे काय असे साठवून ठेवलेल्या 1500च्या नोटा नाहीत? नाही, तू काय काम करतोस? मजुरीच करतो. पण जे काय आपल्या पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला तो अतिशय उत्तम निर्णय घेतलेला आहे. सामान्याला याला काही त्रास नाही. बरं, जो काय बिल्डर वगैरे आहेत त्या लोकांना जे ब्लॅक मनी ठेवली आहे त्यांच्यासाठीच हा त्रास आहे, पण सामान्यांना काही त्रास नाही. आम्ही 1 महिना बँकेच्या बाहेर उभं राहिलो तरी काही त्रास नाही आमच्यासाठी. किती रुपये हजरी आहे तुम्हाला? 500 रुपये मग आता 500ची नोट मिळते का तुम्हाला जुनीतली? नाही मिळत. मग चिल्लर सुट- मिळते, सुट्टे सुट्टेच मिळते. देते. हा, देतात. मग आता काय अडचण? काय नाही, अडचण नाही. तसलं काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. नोटा बदली झाल्यामुळे काय अडचण नाही. काय अडचण? काय अडचण नाही. दादा, तुम्ही नेमकं काम काय करताय? सध्या काम करते का? काम काय करता? मजुरी काम करतो खोदाय. बर, किती रुपये हजरी आहे? काय 400 रुपये हजेरी असते. मग ह्या नोटबंदीमुळे तुमचे काय काय परिणाम नाही, झाला? काय नाही, काय पण कायच नाही. हे कष्ट करून रोजच्या रोज मिळवणारे पैसे ही मंडळी आहेत सगळी. मात्र ह्यांचे जे विचार आहेत ते निश्चितच हे प्रेरणादायीकच या योजनेसाठी म्हणायला लागणार आहे. कॅमेरामॅन निखिल मोरेसह राहुल तपासे, ABP माझा, सातारा.